नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केली आहे मंडल न्यूज. चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कॉफी विथ माधवच्या या शोमध्ये आपण अनेक मोठ्या लोकांना इथे बघितलं आहे, त्यांच्याशी गप्पा केल्या आहे, त्यांनी तुमच्याशी अनेक गोष्टी शेअर केल्या आहे. पण अनेक असे मनाचे कोपरे आहेत, जे रीते आहेत, याचे हळवे आहेत. अशा अनेक लोकांशी तुमची मला भेट घालून द्यायची आहे. जीवन एक संघर्ष असं वारंवार म्हटलं जातं आणि त्या संघर्षमय जीवनामध्ये नेमकं काय संघर्ष झाला हे आपल्यापर्यंत अनेक लोक सांगत सुद्धा नाहीत आणि मग संघर्षाचं स्वरूप मोठं भयंकर असतं. आज माझ्यासोबत ज्या विदुषींना मी इथं आणलं आहे त्या MBBS MS आहेत, सर्जन आहेत. दोन्ही हातांनी त्यांनी जीवनाची लढाईसुद्धा लढली आहे. खरं म्हणजे आपण कोणत्याही महिलेला देवी करून टाकतो किंवा त्यांनी खूप मोठा संघर्ष केला आहे, पण रोजचा दिवस कसा कठीण होत जातो आणि त्यातून सगळ्यांनी प्रेरणा कशी घ्यायची आहे, असं एक प्रेरणादायी मुलाखत हा पॉडकास्ट तुम्हाला आवडेल असं मला अपेक्षा आहे. डॉक्टर सीमा सोनी. डॉक्टर सीमा सोनी अमरावतीमध्ये आहेत आणि त्या खरं म्हणजे लखनौच्या आहेत. म्हणजे त्यांचा जन्म लखनौचा आहे, उत्तर प्रदेशी आहेत. पण मला आवडेल की त्या मराठी बोललेल्या. आणि डॉक्टर तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. खूप तुम्ही मराठी हिंदी दोन्ही भाषा बोलू शकता आणि मराठी बोलते मी आजकाल. बोलता. हो. मी प्रेक्षकांना मुद्दाम सांगितलं नाहीये की त्या नेमकं काय बोलणार आहे. मला माहित आहे, बऱ्यापैकी आमची चर्चा झाली असते, अनेकांना माहित आहे की त्यांच्या जीवनाचा संघर्ष काय आहे. पण मी त्यांना बोलतं करणार आहे ते लखनौ पासून. तुमचा जन्म लखनौचा, तुम्ही महाराष्ट्रात आले कसे? बेसिकली असं होतं की माझे वडील आधी नागपूरला आले होते. त्यांना नागपूर खूप जास्त आवडलं, रादर महाराष्ट्र आवडलं. कारण त्या काळात मी बोलते 1962 वगैरे, त्या काळात UP वॉज इतका प्रोग्रेस नव्हता. महाराष्ट्रात आल्यानंतर ही त्यांना खूप आवडलं ते की इथे ब्रॉड माइंडेड आहे लोक, फ्रीडम आहे. ही डिसाइडेड की मला आता नागपूरला सेटल व्हायचं. व्यवसायासाठी आले होते? प्रोफेसर इन हेड डिपार्टमेंट ऑफ अकाउंट्स अँड इन्कम टॅक्स. हा. आणि आई पण होती MA इंग्लिश. आई आधी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर होती झाशीला. त्यांचं पोस्टिंग झालं होतं, पण लग्न झालं म्हणून आई पण सोबत आली होती. बट राहणारे आम्ही लखनौचे. मग सक्सेना राहणारे लखनौमध्ये सक्सेस आहे. सक्सेना. थँक्यू सो मच. माहेरून तुम्ही सक्सेस आहात. थँक्यू सो मच. मग माझा जन्म लखनौचा आहे बिलकुल. ओके. पण पेरेंट्सने डिसाईड केलं की ते आता नागपूरला सेटल होणार, तर डेफिनेटली माझं पूर्ण एज्युकेशन नागपूरलाच झालं. तुम्ही शिकलात नागपूरला? हो. शाळेत शिकलात? नागपूरला मी सेंट्रल स्कूलमध्ये, केंद्रीय विद्यालय नागपूर, वायुसेना नगर. तुमचे वडील NCC मध्ये होते? हा, आधी NCC मध्ये होते, ऑफिसर कमांडिंग होते ते. आणि त्याच दृष्टिकोनाने आम्हाला, कारण तेव्हा ते पार्ट ऑफ डिफेन्सच मानायचं, त्यांनी आम्हाला सेंट्रल स्कूलमध्ये ऍडमिशन भेटलं होतं आम्हाला. घरी कडक शिस्त असेल मग? येस. येस. ऍक्च्युली वडील पण आर्मी बॅकग्राऊंड मधून होते आणि आई पण आर्मी बॅकग्राऊंड मधून होते. म्हणजे माझे नानाजी, आजोबा, ही वॉज कर्नल आर्मी में. आणि इकडे दादाजी पण ही वॉज ऑल्सो इन दॅट ओनली. तर त्यामुळे घरी तो एक डिसिप्लिन एन्व्हायरमेंट होतच आमच्याकडे. कडक होते वडील? मिक्स्ड, पण येस कडक होते. इन जनरल मुलींपेक्षा? येस, इन जनरल वडिलांचा नाही, डेफिनेटली खूप ब्रॉड माइंडेड होते, बट डिसिप्लिन की जे आहे जे फॉलो करायचंय. म्हणजे महाराष्ट्रात असूनही असं होतं की नाही, नॉर्थ इंडियन कल्चर विसरायचं नाही. ते असतंच त्याचं. तर त्यांचं हे दोन्ही, आपले पण जे असतं ते असतंच ना, दोन्ही चालू राहायचे त्यांचे, की इथे फ्रीडम पण आणि इथे कल्चर पण मेंटेन करा. शाळा हिंदी आणि इंग्रजी असतील? तुम्ही हा, सेंट्रल स्कूलमध्ये रिजनल लँग्वेजेस नव्हत्या, फक्त इंग्लिश, हिंदी आणि संस्कृत. करेक्ट. हे असं होतं आम्हाला. मग त्याच्यानंतर मी 11th पर्यंत तिथे होती. 11th मध्ये इनफॅक्ट मी स्कूल कॅप्टन पण झाली होती आणि पहिलीपासून मी तिथेच होते. त्यामुळे मला अजिबात ती शाळा सोडायची नव्हती. तिथे कसं कम्प्लीट वेगळं कल्चर होतं. काही असं गर्ल्स आहे, बॉईज आहे असं काहीच नाही. व्हेरी फ्री ॲटमॉस्फिअर. मला सोडायचं नव्हतं. पण तेव्हा गव्हर्नमेंटचं हे आलं की यू हॅव टू डू, तुम्हाला 11वी 12वी महाराष्ट्र बोर्ड मधूनच करायची आहे जर तुम्हाला मेडिकल करायचं. आणि मला मेडिकल करायचंच ठरलं होतं. मला डॉक्टर व्हायचंय म्हणजे डॉक्टर व्हायचंय.
त्या काळात असं होतं की मोस्ट ऑफ द पेरेंट्सला असं होतं की बाबा एक तर मुलगा मुलगी डॉक्टर नाही तर इंजिनियर. पण माझं ठरलं होतं सुरुवातपासून की मला मेडिकलमध्ये जायचंय. मग मैत्रिणी मराठी वगैरे होत्या? शाळेत आमचे इंग्लिश आणि हिंदी मॅक्झिमम इंग्लिशच बोलणार आहे. क्लासमेट त्यामुळे मग स्वाभाविक आहे. सगळे आणि सेंट्रल वाले सगळे. सेंट्रल वाले सगळ्या म्हणजे महाराष्ट्रात होता तुम्ही, हा पण होतात सेंटरच्या सेंटरच्या ह्याच्यात होतं. त्यामुळे असं होतं कॉस्मो होतं, म्हणजे प्रत्येक प्रांतातून प्रदेशातून लोक सेंट्रल सर्व्हिस मध्ये जे लोक होते त्यांचीच मुलं तिथे होते. त्यामध्ये पंजाबी असतील, मल्याळम असतील, केरळी असतील, एव्हरीवन. त्यामुळे शाळेत कधी मराठी बोलणं वगैरे झालंच नाही. इंग्लिश मॅक्झिमम इंग्लिशच बोलायचे. मग हिंदी पिरियड मध्ये हिंदीचे जे क्लासेस आहेत त्याच्यात हिंदी आणि थोडंफार आपसात हिंदी, पण 90% इंग्लिश मध्येच. 11वी-12वीत आलात हो, तिथे मराठी भेटलं असेल तुम्हाला? 11वी कधी मराठी? मी शिकली तर मी लग्नानंतर ऍक्च्युली. तोपर्यंत नाही? तोपर्यंत शाळेत कधी शिकलं नाही मराठी? नाही, शाळेत मराठी कोणी बोलायचं. 11वी-12वीला 11वी-12वी मराठी कंपल्सरी नाही. हिस्लप कॉलेजमध्ये होती मी. अच्छा. तिथे 2 कॉलेजेस. दॅट वॉज अगेन अ ख्रिश्चन कॉलेज होतं. मॅक्झिमम इंग्लिश वाले होते आणि फ्रेंड सर्कलही असं होतं की जो इंग्लिश किंवा हिंदी बोलायचं. बरोबर. त्यामुळे मराठी कधी आलंच नाही. मराठीशी आजूबाजूला सगळे मराठी लोक होते, पण आई वडील हिंदी बोलायचे म्हणून बाकीचे सगळे लोक पण आई वडिलांशी हिंदीमध्येच बोलायचे. करेक्ट. ज्या घरी कामवाली बाई वगैरे असायचे तर ते हिंदी, तेव्हा सगळे हिंदीच बोलायचे तिथे घरी आई सोबत. तर आई आणि बाबांना तर मराठी कधी आलीच नाही. कधीच नाही आले. पण मी मग मेडिकल कॉलेजला गेली तेव्हा होते मॅक्झिमम महाराष्ट्र मेरिट लिस्ट नुसार. मेरिट लिस्ट तेव्हा असं नाही, सीईटी नीट नव्हतं. तेव्हा असं होतं की तुमचं जो 12th मध्ये आहे स्कोर त्याच्या हिशोबाने ते मेरिट लिस्ट काढायचे. बरोबर. आणि त्यातही त्या काळात असं होतं की तुम्हाला 5% एक्स्ट्रा भेटायचे. पण आमची शाळा जी आहे त्यांचे काही क्रायटेरिया होते. आमची शाळा महाराष्ट्र बोर्डची शाळा नव्हती, तर जे 5% एक्स्ट्रा भेटायचे ते आम्हाला भेटले नव्हते. ओके. आम्हाला प्युअर घेतलं आणि मग ऍडमिशन झाली. ऍडमिशन माझी इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजला झाली. IGMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज 81 मध्ये. 81. बापरे. 40 वर्षात जवळपास पोहोचलात तुम्ही आता. आणि मागे पोहोचला आता 40 वर्षाचं. आणि मग 81 ला तुम्ही एमबीबीएस फर्स्ट इयर? एमबीबीएस फर्स्ट इयरला एंट्री. 4th आणि इंटर्नशिप वगैरे. 85 मध्ये माझी इंटर्नशिप संपली. मग 86 जे आहे इंटर्नशिप होती. 85 मध्ये मेडिकल संपलं. 86 मध्ये इंटर्नशिप. 87, 88 हे असं मग हाऊस जॉब आणि पोस्ट ग्रॅज्युएशन लगेच का? हो, इमिजिएटली. म्हणजे वेगळी परीक्षा आता सारखी नाही. आता नीट नाही. तिथे पण असं होतं की तुम्हाला कुठल्या सब्जेक्ट मध्ये करायचंय आणि त्या सब्जेक्ट मध्ये तुमचे मार्क्स किती. तर मला हाच एक क्रायटेरिया होता. येस. आणि समजा टाय झाला तर हे वर्ध्याच्या कॉलेजला होतो अनेक वर्ष. महात्मा गांधीला बरेच होतं. आयजीएमसी होतं ना. आयजीएमसी, जीएमसी सगळे ठिकाणी होतं महाराष्ट्रात. पीजीला ऍडमिट व्हायचं. येस, डायरेक्टली पीजीला. येस. मला सर्जरी करायचं होतं. काय फिमेलची ब्रँच नाही? हो, तेव्हा पण नव्हती. आता तरी वाढली आहे. आता तरी वाढली. आता असं माझ्या कॉलेजमध्ये 3 मुली जे आहेत ते पीजीचे मुली आहेत, गर्ल्सनी घेतलंय. बरोबर. आधी असं नव्हतं. आधी असं होतं की सर्जन म्हणजे बॉईज. पण तुमच्या किती होते मग पीजीला बॉईज? बॉईज भरपूर होते. गर्ल्स मध्ये आम्ही दोघंही होतो. मी आणि एक अजून मुलगी होती. अच्छा. ती पण मला फक्त सर्जरी करायची होती. आय डोंट नो, एक असं एक फिलिंग होतं एक वेगळं की येस, तुम्ही इमिजिएटली पेशंटला रिलीफ देता. आणि ते एक म्हणतात ना की सर्जननी एकदा नाईफ लावलं की त्याच्यानंतर तू परत नाही जाऊ शकत. सो दॅट फिलिंग खूप जास्त होती की यू हॅव टू बी दॅट शुअर अबाउट, स्वतःबद्दल इतके शुअर राहिले पाहिजे तुम्ही. तर येस. आणि डॅडीचे एक फास्ट फ्रेंड होते. ही इज अ व्हेरी गुड सर्जन, डॉक्टर NK देशमुख, नागपूरला. ओके. सो ही वॉज डॅड्स खूप चांगले मित्र होते. तर ते कधी घरी वगैरे यायचे तर तो एक ऑरा मी बघायची. मला सर्जनच व्हायचा होता. मग इंटर्नशिप जेव्हा मी केली, वडिलांच्या मित्रामुळे प्रेरणा मिळाली. एक ती होती. पण MBBS नंतर जेव्हा इंटर्नशिप मध्ये मी सर्जरीची पोस्टिंग केली तेव्हा ती अजून वाढली. कारण इतके मोठे मोठे केसेस, पेशंट येतोय, खूप पेन मध्ये येतोय,
ऑपरेट करून आला, बरंच चांगलं वाटलं त्याला इमिजिएटली. ती एक फिलिंग खूप वेगळी होती. तर मला मला असं वाटलं नाही ओपीडी घ्यावी, मेडिसिन करावं, नाही, गायनीकडे जावं. बिलकुलच नाही. मला सर्जरी सगळ्यात सोपं म्हणजे आता डॉर्माकडे जावं. नाही 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 हे सोपं नाही, त्याचं खूप हायटेक आहे सगळं, पण म्हणजे प्रॅक्टिस मध्ये चीड असते. ऍक्च्युली त्या काळात सर्जरी वॉज अगेन अ व्हेरी बिग. म्हणजे मुलांसाठी पण ऑर्थो पहिले याच्यावर यायचं, येस. सेकंड सर्जरी राहायचं. तर हा. ऑर्थो मला नाही करायचं होतं, कारण मला असं कधी वाटलं नाही की मी हड्डी ओढू शकणार म्हणून. पण सर्जरी येस, म्हणजे मी ऍब्सोल्युटली ज्याला म्हणतं की मॅड होती, की मला सर्जरी मीन्स सर्जनच व्हायचं आहे. सर्जन होण्याचा तुम्ही निर्णय घेतला आणि फर्स्ट इयरला तुम्ही गेलात, मग तुझे हेड्स वगैरे सगळे मित्र सगळे जमले, आणि मग तुमचं पुढे सेकंड इयरला तुम्ही गेलात की मग डॉक्टर सुने तुम्हाला कधी भेटले? डॉक्टर सुने तर पहिल्यांदा तर मला भेटले होते फर्स्ट इयर मध्ये, MBBS ला, जेव्हा त्यांनी रॅगिंग घेतली होती माझी. MBBS फर्स्ट इयरला भेटले का? हा, की सिनियर PG ला? होते. नाही, मला सिनियर होते ना 1 वर्ष. त्यांनी तिथेच केलं हा, MBBS? तिथूनच केलं त्यांनी. ओके. तर त्यांनी तिथूनच केलं. Yes. तर सगळ्यात जास्त रॅगिंग घेतली होती. तुमचे हा, कशी घेतली? ऍक्च्युली तेच, मी आली होती एकदम इंग्लिश एटमॉस्फिअर वरून. हा, म्हणजे मला सेंट्रल स्कूल सेंट्रल स्कूल, तिथे हिंदी खूप कमी बोलायचे, फक्त इंग्लिश. हिस्लप कॉलेजमध्ये मॅक्झिमम इंग्लिश बोलायचे, हिंदी बरोबर. खूप कमी. मग मी आली इथे तर माझं सगळं त्या स्टाईलमध्ये होतं. म्हणजे मला आठवत नाही की मी कधी सलवार कुर्ता वगैरे घातलं होतं. इट वॉज ऑलवेज पॅन्ट शर्ट, दॅट वेज बेल बॉटम शर्ट्स, टॉप्स होते. मी नेहमी तेच घालायचे. करेक्ट. इथपर्यंत की जेव्हा माझं मेडिकलमध्ये ऍडमिशन झालं तर मला अजून एक 3-4 वर्ष सिनियर होते, ते ओळखीचे होते खूप. ते घरी आले होते सांगायला की हिला उद्या कॉलेजला बोलवलंय, पण हिला पॅन्ट शर्ट घालून पाठवू नका. तर मला अजूनही आठवतंय, मी आणि माझी एक मैत्रीण तिथे यशवंत स्टेडियमला एक एक्झिबिशन लागली होती. तर तिथे जाऊन आम्ही चीज कॉटनचे 2-4 कुर्ते आणले होते की आता कॉलेजला हे घेऊन जायचं. आणि मग ते सेकंड इयरला तुम्ही भेटलात? हा, मी ते सेकंड इयरला होते, मी फर्स्ट इयरला होती. तेव्हा ओळख झाली? हा, तेव्हा ओळख म्हणजे ऍज अ रॅगर, टेरिफिक रॅगर, तशी ओळख झाली. तशी ओळख झाली. बाकी मित्रांशी ओळख झाली असेल? हा, बाकीचे क्लासमेट्स वगैरे होते, सगळ्यांची ओळख झाली. बरोबर. तेव्हा मला मराठीचा प्रॉब्लेम तेव्हा जास्त आला, कारण बरेच मित्र मराठी असतील त्यातले, मैत्रिणी मराठी असतील? 99%, 95% असं म्हटलं तर बोलता चालेल. नसेल तेव्हा? हा, मला खूप त्रास व्हायचा तेव्हा बोलायला. ते हिंदी बोलायचे? हा, मी हिंदी बोलायची किंवा इंग्लिश बोलायची. मग सुरुवातीला 1-1.5 वर्ष तर मला ऍडजस्ट व्हायला खूपच त्रास झाला, कारण लँग्वेजचं इतकं मोठं बॅरियर होतं. हा, खूप मोठं बॅरियर होतं. मी हिंदी बोलायची, मॅक्झिमम मराठी. मग ठीक आहे, हळूहळू राहता ऍडजस्टमेंट होतात. ते हिंदी बोलायला लागले, मलाही मराठी समजायला लागले, आणि इंग्लिश बोलणारे, सतत इंग्लिश बोलणारे खूप कमी होते. तर मला कॉलेजमध्ये अंग्रेज पण म्हणायचे. आणि मग हे तुम्हाला भेटले, असं कोणत्या क्षणी वाटलं की हा जरा जवळचा मित्र आपल्या? नाही, हे हाऊस जॉब मध्ये झालं. ऍक्च्युली आफ्टर पासिंग MBBS, टिल देन असं हॅलो हाय वगैरे होतं. मला सिनियर होते, तर यांच्याकडून मला ड्युटी हँडओव्हर घ्यायची होती. करेक्ट. मी खूप अशी होती की नाही, मला मेडिकल, मला असं करायचं, म्हणजे आदर्श असं फिलिंग होतं बिलकुल. त्यांनी सर्जरी घेतली होती? हा, ते सर्जरी मध्ये होते. तर हाऊस जॉब म्हणून तुम्ही सर्जरी केले का? नाही, बिलकुलच नाही. माग नाही, सिनियर ना? 1 वर्ष सिनियर. तर हाऊस जॉब मध्ये काय झालं की मला यांच्याकडून हँडिंग ओव्हर घ्यायची होती. तर मी 2-3 दिवस यांना खूप रॅगिंग घेता म्हणून गेलीच नाही भेटायला, बरोबर, हँडिंग ओव्हर घ्यायला. मग शेवटचा दिवस होतं, तर यांनी असं वॉर्डात निरोप ठेवून दिलं होतं की आज माझ्याकडून हँडिंग ओव्हर नाही घेतलं तर मी सोडून माझी, कारण यांची PG शिफ्ट चालू होत होती, मी तिथे चालला जाईल. आय वेंट टू द वॉर्ड. मी गेली. हे एका मुलीचं ड्रेसिंग करत होते. तर मला यांनी दाखवलं की ड्रेसिंग कसं करायचं, आणि खूप याच्यात म्हणाले की हे बघा मॅडम, ऑफकोर्स हिंदीमध्येच बोलले, हे बघा मैडम, अपने पास में बहुत ज़्यादा चीज़ें नहीं है पेशेंट को
ठीक करने के लिए, अपने पास में थोड़ी मेडिसिन रहती है, इसलिए बहुत ईमानदारी से ड्रेसिंग करना चाहिए ताकि पेशेंट को फायदा हो। करेक्ट। बहुत सारे, क्योंकि गवर्नमेंट हॉस्पिटल या बहुत सारे हेवी मेडिसिन आज अवेलेबल हैं, पर तब अवेलेबल नहीं थे। करेक्ट। तो ही सेड कि इसने अपना जो हाथ चलाते हैं, क्लीनिंग करते हैं, वो मुझे बहुत इम्प्रेस किया। वो सेंटेंस की ही सो केयरिंग पेशेंट के लिए, वो इतना इम्प्रेस किया कि वो जितना रैगिंग का डर था वो निकल गया। वो निकल गया उस दिन। फिर हम एक ही यूनिट में, एक ही डिपार्टमेंट में, अच्छा, देन बातों बात बहुत लंबे तक चले गए। यस मतलब ऑनेस्टली एक स्टेज ऐसी थी कि मैंने सोचा था कि अगर इनका अफेयर किसी और से हुआ या इन्होंने किसी और से मतलब फिक्स हुआ तो मैं कॉलेज छोड़ के चले जाऊंगी। यहाँ तक बात हो गई। हाँ, और पर मैंने बताया कुछ नहीं था। और वैसे ही इनकी फीलिंग्स थी, ये मुझे बाद में पता चला कि अगर ये कहीं और एंगेज होती है, करती है, तो मैं कॉलेज छोड़ के चला जाऊंगा। मग तुम्ही कसे भेटलात पुढे? बस हे असं भेटत गेले, भटत गेले. एकच युनिटला होतो. तर मग कसं होतं, ऑलमोस्ट 24 तास काम सोबतच करायचे. बरोबर आहे. मग असं ठरलं का मग की आता चला इथपर्यंत पण आलोच आहे आता? नाही, ते झालं यांचे एमएस नंतर. एमएस झाल्यावर, कारण मग इंटर्नशिप संपल्यावर. एमएस पोस्ट ग्रॅज्युएशन संपल्यावर. करेक्ट. मी 1 वर्ष ज्युनियर होती, माझा फायनल होता आणि यांचा संपला होता. तेव्हा असं होतच की डेफिनेटली हे जॉबसाठी इकडे तिकडे जाणार वगैरे. बरोबर. तर मी थोडीशी डिस्टर्ब होती की आता हे गेले. तोपर्यंत आम्ही बोललो नव्हतो, फक्त वी वर इनसेपरेबल फ्रेंड्स. म्हणजे कॉफी घ्यायला जायचंय तरी सोबत जायचं, कुठे जायचं तर सोबत जायचं. तुमचं अटॅचमेंट वाढलं. हा, पण फिलिंग्स नाही डिस्क्लोज केले. थोड़ा ईगो पॉइंट भी था. कैसे बता? कौन बताएगा भाई? He was thinking, तब तो दोनों डॉक्टर हो गए थे. नहीं, और दूसरा था, ये सोचे थे ये अंग्रेज है, बहुत तड़तड़ी है, हाल तो इसने कुछ बोल दिया. तो मैं सोच रही थी कि पहले वो बोलना है, मैं क्यों बोलूं पहले करके. तो वो था हमारे कुठल्या तरी टर्निंग वर तुम्ही ठरला. एमएस झाल्यावर मग फिर ये इन्होंने प्रपोज किया, वो भी रात को 11:30 बजे. कैसे बताइए जरा. पहले इनका छोटा ब्रदर और इनका एक क्लोज फ्रेंड है, वो आया और उसने बोला आइसक्रीम खानी, उनका चलते हैं. देवक मेरे भी फ्रेंड्स थे. वो लौटते पे उन्होंने बोला, तो मैं बोली उनसे बात करना है मेरे को करके. मीडिएटर नहीं बना. तो फिर ये रात को 12 बजे ही आया हॉस्टल के उधर. बाहर आई मैं, फिर उन्होंने डायरेक्ट प्रपोज किया कि आई लव यू एंड आई वांट टू मैरी यू. मैं तो वेट ही कर रही थी कि ये कब प्रपोज करते हैं. तो मैंने हाँ बोल दिया. बट मजे की बात ये थी कि सेकंड सेंटेंस इनका था, मैं बाई के हाथ का खाना नहीं खाऊंगा. लगेच वाक्य, लगेच नवरा जन्म झाला. ते माहित नाही जन्म झाला की लगेच कन्वर्ट झाला, प्रेमीचा एकदम नवरा. बेसिकली त्यांनी एकदम क्लियर असं की मैं नहीं खाऊंगा. तेरे को मतलब उनका ऐसा था कि भाई सोचना है तो सोच लो. मैं खाना बाई के हाथ का नहीं खाऊंगा. मैं ऑल माई लाइफ हॉस्टल में रहा हूँ, मैंने बाहर का खाना खाया है, मेरे को घर का लगेगा, ये सोच ले. तो मैंने कुछ सोचा ही नहीं इस टॉपिक के ऊपर. मैंने कहा हाँ सब चलेगा. हे घरी सांगितलं मग? घरी तेव्हा नाही सांगितलं. मी घरी आयडिया दिली फक्त कि ऐसा ऐसा है प्रपोजल. माय पेरेंट्स, किसी के भी पेरेंट्स एकदम से इंटरकास्ट में हिंदी मराठी तो होंगे ना, एकदम से हाँ बोलते ही नहीं ना. श्योर. देवर काफी ब्रॉड माइंडेड, काफी ओपन माइंडेड. घर में मेरे यहाँ सब तरीके के लोगों का आना जाना था. मुझे रिश्ते अलग चीज होते हैं. हाँ, मैं डिबेटर थी, ये थी, तो मैं जाती भी थी, लोगों के साथ मिलती भी थी. मैं प्लेयर भी थी, तो मैं खेलने भी जाती थी बाहर सब जगह. बट पापा का हर चीज ऐसा था कि आप किसके साथ जा रहे हो बता के जाओ. पापा उसको जानना चाहिए, मम्मी उससे मिलना चाहिए. मेरे घर में इवन गेट तक छोड़ना अलाउड नहीं था. पेरेंट्स आते थे साथ में. यस. तो मैंने घर में बताया, तो मैंने भी तब नहीं बताया था. कब बताया? मैंने पहले बोल दिया था कि जब तक मेरा पीजी होता नहीं अपन कुछ बात नहीं करेंगे. आई एग्री, पर बात नहीं करेंगे तब तक. मेरा पीजी के बाद में फिर मैंने साल भर, तो साल भर ये कॉलेज में ही जॉब कर रहे थे.
उसी कॉलेज में? उसी सेम कॉलेज में Lectureship? लेक्चरशिप, यस। तो मुलाकात होती थी, थोड़ा फ्रेंडशिप और ज्यादा बढ़ गई थी, और ज्यादा थोड़ा घूमना शुरू Yes, किया था, बट पब्लिकली कहीं नहीं जा सकते थे करेक्ट। क्योंकि पेरेंट्स को अगर कोई भी बता देता तो बहुत आफत थी। तो फिर उसके बाद में मैंने पहले मदर को पहले से आइडिया दिया, फादर को एमएस होने के बाद में बताया। तो मदर को भी जब आइडिया था तो एक ही था, शॉकिंग। कॉन्सेंट्रेट ऑन योर स्टडीज। मैं इसमें कुछ नहीं सुनूंगी। फिर उसके बाद में डेफिनेटली थोड़ा सा अपोजिशन नहीं था एक्चुअली, बट एकदम से हाँ भी नहीं बोला। कन्विंस करना पड़ा। नहीं, ये घर आते थे बिकॉज ही वॉज माई सीनियर। हाँ। तो हमारे घर में गेट टुगेदर्स वगैरह होते थे मिलने के लिए। ये इनके 2 फ्रेंड्स थे, वो भी बहुत क्लोज है मेरे से, वो भी सर्जन हमारे ही यूनिट में थे। तो ये लोग सब घर आते थे, तो पापा मम्मी जानते इनको अच्छे से थे और लाइक करते थे क्योंकि बहुत ही वेल बिहेव्ड। और मेरी जो कंडीशंस थी वो बैठ रही थी। तो मैंने पापा ने जब बोला उन्होंने कि नहीं ऐसा नहीं, थोड़ा कास्ट में लोग क्या बोलेंगे, तो मैंने कहा ठीक है, ये मेरी कंडीशंस हैं, आप देखो ऐसा। पापा बोले मैं कहाँ से ढूंढूं इतना सब कुछ। तो आई सेड देन ही इज देयर। इट वाज दैट वे। फिर शादी के लिए हम लोग काफी रुके। ये है 89 की बात, शादी हमने की 92 में। 4 साल हमारी एंगेजमेंट 3 साल। हमारी एंगेजमेंट हुई 91 में, 91 जुलाई में एंगेजमेंट हुई, लेकिन ऑफिशियल बिल्कुल सब कुछ ऑफिशियल है। ओके। हाँ, मतलब इनके पेरेंट्स ने इनकी फैमिली ने तो कुछ नहीं बोला था, बस एक ही था इनके यहाँ इशू कि इनकी छोटी सिस्टर थी तो उसकी शादी के बाद में, तो इसलिए भी वेटेड। अदरवाइज मेरा भी जॉब था, इमीडिएटली एमएस होते बराबर मुझे जॉब मिल गया था। ये ऑलरेडी जॉब कर रहे थे, बट ये था एक कि इनकी सिस्टर की मैरिज हो जाए। फिर वो ऐसा हुआ कि कुछ उसमें डिले हो रहा था, तो मेरे पेरेंट्स उतना रुकने के लिए तैयार नहीं थे। बिल्कुल ऑफिशियली इनके फैमिली मेरे घर आई। हाँ, मराठी मध्ये नाही का कांद्या पोह्याचा कार्यक्रम? नाही, मी कांदे पोहे तुम्ही हिंदी लोकांमध्ये काय करता? हमारे यहाँ हिंदी में बहुत अलग चीज होती है। बताइए ना। मतलब कैसे कि पेरेंट्स ही मिलते हैं और लड़की बाद में बुलाई जाती है दिखाने के लिए, फिर लड़की बैठती है। कांदे पोहे आणतात, मुलगी येते, तिला पाला जाते, हो नाही कळवलं ते. हे मला नंतर लक्षात आलं नंदेच्या वेळेस. तसं नाही झालं तुमचं? नहीं पहिले तुमचे पेरेंट्स भेटले? हाँ, इनके फैमिली आई थी, मेरे फैमिली, मेरे मामा जी वगैरह वो लोग सब मिले। साथ में ये भी आए थे। मुझे एकदम बाद में बुलाया गया। वो चाय वाय सब मम्मी ने ही किया। मुझे बाद में, मतलब इट वॉज अंडरस्टूड की पहचानते हैं। असं असतं की ते मुलगी येते, चहा वगैरे देते, पोहे, आणि मैं प्रत्येक वेळेस विचारलं ते हे मी केलं, लड़की क्या बनाती है, आपने क्या बनाया था? कुछ भी नहीं। आप हंसोगे, एवरीवन विल लाफ। मेरे फादर इन लॉ ने मुझसे पूछा, मेरे फादर इन लॉ ने मुझे कभी नहीं देखा था। इनको मेरी फैमिली में सब ने देखा था, पर मुझे नहीं देखा। पूरा पिक्चर क्लियर था। हाँ, इधर कुछ भी नहीं मालूम था। हाँ, तो मैं आई, एक तो साड़ी कभी नहीं पहनती थी। मम्मी ने कहा नहीं आज साड़ी पहनो, तो मैं साड़ी वाड़ी पहन के आई। एंड मेरे फादर इन लॉ ने मुझसे पूछा अचार बनाना आता है क्या? क्या बात है। मुझे, मतलब मैंने तो उसके पहले किचन में चाय भी नहीं बनाई थी। तो आप हंसोगे, मैंने ऐसे करके बोला नहीं आता। एवरीवन सगळे लोक हसायला लागले. म्हटलं, फिर मैंने उनको, मम्मी ने बोला की ती काहीच करत नाही, तिला येत नाही, पण शिकवून देईल मी तिला, असं म्हटलं तिने. तिला माहिती होतं ही काही शिकणार नाही. मग तुमचं लग्न झालं? हो, 92 मध्ये लग्न झालं. ते असं होतं की माझे सासऱ्यांची इच्छा होती की माझ्याकडे पहिलं लग्न आहे, मराठी स्टाईलनी झालं पाहिजे. माझ्या बाबांची इच्छा होती की माझी एकच मुलगी आहे, सगळे नातेवाईक येणार आहे, नॉर्थ इंडियन स्टाईलनी झालं पाहिजे. तर 11 जुलै 91 ला आमचं एंगेजमेंट झाले होते. तेव्हापासून नोव्हेंबर पर्यंत ज्या दिवशी दोन्ही मुहूर्त असतील, महाराष्ट्रीयन मुहूर्त पण पाहिजे आणि तुमचं नॉर्थ इंडियन, येस, त्या दिवशी लग्न. त्यामुळे 8 नोव्हेंबरला झाला. 92 ला लग्न झालं. हो. तुम्ही लगेच आला अमरावतीला? नाही, मी ऍक्च्युली जीएमसी मध्ये जॉब करत होती ॲज अन लेक्चरर. तोपर्यंत हे अमरावतीत शिफ्ट झाले होते, कारण काही फॅमिली इश्यूज होते,
यांचं हम्म. इथे येणं आवश्यक होतं. आधी हे पण नागपूरलाच जॉब करत होते. मग हे मग शिफ्ट झालं. इथे प्रॅक्टिस सुरू झाली. हा, इथे इरविनला होते ते हा. आणि इथे त्यांनी प्रॅक्टिस पण चालू केली. ते सगळ्यात पहिले इथे पंचशील टॉकीज जवळ, टॉकीज जुना जो पंचशील टॉकीज होता, हो, तर बेलसेरे सरांचा Yes. जुना दवाखाना त्याच्या तिथून बाजूला, हम्म. बिलकुल तिथे चालू केली आणि होती. मग तुम्ही नंतर आल्यात. मी नंतर आले, मी 1 वर्षानंतर आले. मी 93 सप्टेंबरला आले. हम्म. तोपर्यंत मी शनिवार रविवार अपडाऊन करायची. कधी हे कधी लॉंग मी पण डिस्टन्स रिलेशनशिप. येस. नाही, आता लग्न झाल्यावर दुसरं काही बरोबर आहे. मार्गच पर्याय नव्हता. नव्हता. जाण्यानं जाणं येणं शनिवार रविवार चालू मग होतं. तिथली लेक्चरशिप सोडली एक दिवस तुम्ही. हा, पहिली दिवाळी आली. हम्म. हे म्हणे की तुला यावं लागेल. हम्म. दिवाळीच्या दिवशी माझी ड्युटी होती. मी म्हंटल मी नाही येऊ शकत. हम्म. म्हणे असं कसं नाही येणार? म्हटलं हम्म. शक्यच नाही. कोणी दिवाळीच्या दिवशीची ड्युटी कोणी एक्सचेंज करत नाही. मी 1-2 लोकांना विचारून पाहिलं ते शक्य नाही. GMC ला, महाराष्ट्रात तर खूपच कठीण आहे. प्रत्येकाने नाही म्हटलं. नाही म्हटलं तर म्हटलं मी येऊ शकत नाही. माझे Right. बॉस सुट्टी नाही देणार, माझे युनिट इंचार्ज. हम्म. हे म्हणे शक्यच नाही. हम्म. मी कसं घरी सांगू की पहिली दिवाळीला तू येणार नाहीये म्हणून. तर मग इमिजिएटली हे एका दिवसात जाऊन यांनी माझी इरविनची ऑर्डर आणली. हम्म. मला त्यावेळेस. म्हणे तिथे सोड. मी तिथे सोडलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी इथे जॉईन केलं. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आलात, हा. एक हिंदी सून आपल्या घरात आली आहे, हो. त्यात उत्तर प्रदेशी आहे. हम्म. कसा होता आमच्या मराठी लोकांचा रिस्पॉन्स? रिस्पॉन्स म्हणजे तुम्ही हसाल, मला मराठी येत नव्हती. तेच म्हटलं. तर जे काही बोलायचे तर अर्ध्या मला लोकांना हिंदी येत नसेल तिकडच्या. कोणालाच येत नव्हती. थोडं थोडं तुटकी तुटकी हिंदी आणि मला मराठी थोडं थोडं समजायचं. अच्छा, म्हणजे असं हा, होतं. असं होतं. आणि जेवण मध्ये खूप डिफरन्स, खूप difference. प्रत्येक म्हणजे कल्चरच टोटल डिफरंट. बरोबर आहे. म्हणजे माझे भाऊ वगैरे जे रिसेप्शनला आले हा. तर त्यांनी जाऊन वांग्याची भाजी खाल्ली नसेल. आईला जाऊन सांगितलं, हा. ती 8 दिवसात परत येते घरी. ती राहू शकत नाही. खाने में बहुत फर्क है. खाने में बहुत फर्क, बहुत ज्यादा फर्क. खाने में फर्क था, एटीट्यूड में फर्क था. हम्म. यहाँ पे स्पून नाइफ का कोई कॉन्सेप्ट नहीं था. बात नहीं. मेरे घर में स्पून नाइफ के सिवाय प्लेट में नहीं रहता था. Yes, yes, yes. तो बहुत बहुत कल्चर फरक आहे, डिफरन्स बहुत था. फरक आहे. तो शुरुआत त्यांना हे हिंदी सून कशी वाटली सुरुवातीला? नाही, भाषेचा तर मला असं problem वाटतं आला. जसं मला वाटलं तसंच त्यांना वाटलं असेल. त्यांनी हे कोण आलाय मग आमच्याकडे? त्यांनी कधी बोलून दाखवलं नाही, मी बोलून दाखवलं नाही. आता आम्ही बोलतो एकमेकांना. Yes. त्यांना असं वाटायचं की ही काय करणार आहे. मला असं वाटायचं की ते हे- मराठीत बोलायचे, पक्का मेरे को गाली दे रहे. मला समजायचंच नाही. पण हे मीडियम बेसिकली ही प्रकाश वॉज व्हेरी कोऑपरेटिव्ह. Yes. प्रत्येक गोष्टीला हे सांभाळून घ्यायचं. त्यांना काही उशीच व्हायचे. त्यांची जशी तारांबळ उडायची काय, बायकोला सांभाळू की घरच्यांना सांभाळू की बायकोला सांभाळू? होत असेल तर मला सांगितलं नाही, पण केलं. डॉक्टर प्रकाश सुने तुम्हाला तिथे भेटले, हम्म. तुमचं लग्न झालं, मग तुम्हाला बाळ झालाय बाळ मला झाला 1999 मध्ये. 99 म्हणजे हा. 6 वर्षांनी. 7 वर्षानंतर. 7 वर्षानंतर. 7 वर्षानंतर. आणि पहिला बाळ झालाय आणि मग तुमचा संसार एकदम सुरळीत झालाय. मग तुम्ही हॉस्पिटल बांधायचा निर्णय घेतला? नाही, ऍक्च्युली हॉस्पिटल त्याच्या आधीच आधी केलं बांधलंय. होतं. ओके. ऍक्च्युली आधी आमचं रेंटेड हॉस्पिटल होतं ओके. आणि आम्ही कधी विचार सुद्धा नाही केलं होतं की आपलं हॉस्पिटल बांधू. हम्म. हा, वी वर व्हेरी हॅपी इन दॅट हॉस्पिटल. हा, कधीच असं नाही अरे कोण डोक्यावर लोन घेईल. हम्म. आम्ही आमचा संसार दोघांचं असंच होतं. हा, आम्ही आमचा संसार अक्षरशः पिन पासून तर जे काही आज आहे सगळं आमच्या दोघांचं आहे. हम्म. यांनी पण माझ्या फॅमिलीकडून काही घेतलं नाही, ना माझ्या फॅमिलीकडून ना आम्ही यांच्या फॅमिलीकडून. करेक्ट. कधीच काही फायनान्शियल सपोर्ट आम्ही कधीच घेतली नाही. बरोबर. तर ते असं होतं की जे काही आहे ते सर आपलं. लेप्रोस्कोपी मध्ये एक्सपर्ट होते. येस, 2007 मध्ये ते हर्निया करायचे. तोपर्यंत. त्यांचे ऍक्सिडेंट. येस. आणि 2002 ला आपण तुम्ही हॉस्पिटल बांधलेलं आहे. 2000. 2000 मध्ये. हा, आणि 7 वर्षाची प्रॅक्टिस मध्ये खूप डे नाईट तुम्ही सर्जरी केली दोघांनी मिळून. धुंधा. त्याच्या आधी म्हणजे मी प्रॅक्टिसला उतरली 93. हम्म. तर 93 पासून आम्ही 20 तास काम करणं आमच्यासाठी खूप नॉर्मल होतं. हम्म. 18 ते 20 तास, 18 ते 20 तास. कारण तुम्ही विचार करा ना, राजापेठला प्लॉट घेणं, बांधणं. 92 मध्ये लग्न झाला. 93 मध्ये पर्यंत जोपर्यंत मी इथे शिफ्ट झाली नाही, मी माझा खर्च तिथे Correct. करायची, हे यांचं करायचे. वी हॅड अ जॉईंट फॅमिली सिस्टम. करेक्ट. म्हणजे माझे
सास आजी सास हम्म. घरी ऑलमोस्ट सगळे 8-10 लोक येस कंबाईन राहायचे. कंबाईन पाहुणे येत जातील. येस हे सगळ्यात मोठे हम्म. आणि सगळ्यांचं करणं धरणं यांची जबाबदारी होती. हम्म, हम्म, हम्म. घरची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आमच्यावर होती. ओके. येस. तर तेव्हापर्यंत 93 पासून जेव्हा मी इथे शिफ्ट झाले तेव्हापर्यंत आमच्याकडे सेव्हिंग्स नावाची गोष्ट काहीच नव्हती. ओके. 93 पासून येस आम्हालाही माहित नाही दिवस केव्हा रात्री केव्हा. दोघंही इरविनला पण काम करत होते. दोघांची तुम्ही खूप practice करत सर्जरी होते. केल्या खूप जास्त. आणि मग हॉस्पिटल बांधलं. हो. मग तुम्ही घर बांधलं. हॉस्पिटल आणि घर सोबतच. मग तुम्ही कशात स्पेशलायझेशन केलं सर्जरीमध्ये? मी सर्जरीमध्ये ओपन मध्ये होते आणि हे लॅप्रोस्कोपी पण तेव्हा नवीन शिकले होते त्यामुळे वेळ लागायचा आणि पेशंट्स खूप राहायचे. जवळपास 10-12 सर्जरीज रुटीनली व्हायचे. 8 ते 12 तर कधीही केव्हाही असं. त्यांचेही सगळे मेजर वगैरे. तर त्यामुळे कसं होत होतं की यांना म्हणायची तुम्ही ते वेळ घालवा लॅप्रोस्कोपीमध्ये. मी ओपन करून मी पटपट आपला आटपून टाकते. लॅप्रोस्कोपी जरा थोडस किचकट भाग आहे. सुरुवात नाही आता सगळं इझी आहे पण सुरुवातीला डेफिनेटली ना करेक्ट. ज्या गोष्टीची तुम्हाला सवय नाहीये ते तुम्ही करायला जाता आणि अगदी नवीन पद्धत आहे तर मग डेफिनेटली आधी हे मुंबईला ट्रेनिंगला गेले त्याच्यानंतर हे बँगलोरला ट्रेनिंगला गेले. हे दोन्ही ट्रेनिंग तिथे गेले. मग त्याच्यानंतर मग यांनी चालू केलं. तेव्हा इतकं हे नव्हतं. मग हे फोनवर विचारायचे सर आता असं झालं आता कसं करू. तुमची एवढी जोरात प्रॅक्टिस सुरू होती आणि ते वेगवेगळ्या बाहेरगावी जायचे. हो. कुठे जायचे? हे बरेच ठिकाणी वाशिमला जायचं, मंगरुळपीरला जायचे, कारंजाला अजून कोणी बोलवलं तिथे बरेच ठिकाणी जायचे. तिथल्या सर्जरी करायची. येस. आणि मग असं सर्जरी करता करता एक दिवस ते घरून निघाले. हो. तोपर्यंत तुमचे मला वाटते 17 वर्ष सोबत. येस. म्हणजे मी तर ऑलवेज मी जास्त म्हणजे सोबत 86 पासून काउंट करते जेव्हा मी इंटर्नशिप. येस. तर 2007 19 वर्ष झालेत. हो. ते घरून निघाले तोपर्यंत तुमचा डायलॉग कसा आहे? इट्स अ व्हेरी डिफरंट थिंग. म्हणजे नेहमी त्या दिवशी माझ्या मुलाचा रिझल्ट आला होता. मुलगा तेव्हा 4th स्टँडर्डमध्ये होता आणि ॲज युजल तो टॉपरमध्ये होता. तर तो म्हणे पापा पार्टी बाहेर खाणे जाएंगे. हे म्हणाले की मला वाशिमला जायचं आहे सर्जरीला आज. तर नेहमी मी म्हणायची जाऊ नका ना कशाला जातात आहे. तर त्या दिवशी मीच म्हणाली की ठीक आहे आप जाके आ जाओ. आणि मी अथर्वला सांगितलं माझं मुलाचं नाव अथर्व आहे. तो 7 वर्षाचा आहे. तेव्हा 7 वर्षाचा होता की बेटा पापा जा रहे हैं कल अपन पार्टी करेंगे. अँड आय रिमेंबर मी एका मैत्रिणीशी फोनवर बोलत होती आणि यांना सकाळी गेले ना ते? संध्याकाळी गेले होते. संध्याकाळी गेले ऑपरेशन करायला? ऑपरेशन करायला संध्याकाळी 2-3 वाजता हे निघायचे. 6-7 पोचायचे. मग सगळे सर्जरीज करायचे संध्याकाळपासून. कारण इथे इरविनला पण होते ना. बरोबर. तर इरविनचं काम करून 1:30-2ला इकडची ओपीडी कारण इथे तेव्हा काही मेल पेशंट्स असे असायचे की ते मला दाखवायला तयार नसायचे. बरोबर. जर मी सर्जन असली पण त्यांना सरच पाहिजे होत्या. करेक्ट. तर त्यांना सगळं बघून मग हे 2-2:30ला 3ला निघायचे. मी कोणाच्या तरी फोनवर फ्रेंडशी बोलत होती. हे बरेच वेळ उभे राहिले की मला निघायचंय. कारण जाताना नेहमी इट वॉज की हिल गिव्ह मी अ हग की चल येतोय म्हणून. तर शेवटी हे म्हणाले की मी निघालो. तर मी फ्रेंडला म्हणतं चल मी आय कॉल यू लेटर नंतर बोलते तुझ्याशी. आणि मी यांच्या मागे मागे गेली. तोपर्यंत यांनी गेट क्रॉस केला होता आणि मी दारावर उभी होती. तो मैं दरवाजे से चिल्लाई कि अरे 2 मिनट रुकना था ना, आ तो रही हूँ मैं. इनकी आदत थी हमेशा जाने के पहले हग करते थे मुझे. तो बोले वो दरवाजे से गेट के बाहर से, तभी वहाँ एक किराने की दुकान थी, वो 2-3 दुकानें भी थी, उसके सामने से जोर से चिल्लाए आई लव यू करके. तो बल्कि मैं बोली अरे क्या है रास्ते पे से बोल रहे हो? अपनी ही बीवी को बोल रहा हूँ, किसी और को नहीं बोल रहा हूँ. एंड ही लेफ्ट.
नॉर्मली ऐसा होता था कि मैं रात को 12 बजे से इनको कॉल करती थी, कितना टाइम है, कितना टाइम है। मैं इनको हमेशा बोलती थी ड्राइवर आपका अच्छा है, ड्रिंक नहीं करता, स्मोक नहीं करता, सब कुछ है, तो आप गाड़ी मत चलाओ, आप सो जाया करो पीछे, सो दैट आपका रेस्ट हो जाता है, या फिर आप रात में मत आओ, नेक्स्ट डे आओ। बट नेक्स्ट डे इरविन में सर्जरीज थी, तो इनको बहुत ऐसा था की नाही ते पेशंट आपल्या भरोश्यावर राहतात, तर त्यांना तसं सोडायचं नाही, त्या मी नाही गेलो तर सर्जरी पोस्टपोन होऊन जातील, तर मला सर्जरीसाठी यायचंच आहे. तर हे त्याच दिवशी फक्त मी फोनवर बोलली नाही यांच्याशी. उलट माझी एक मैत्रीण US मध्ये होती देवजानी म्हणून, मी तिच्याशी रात्रभर गप्पा मारत बसली आणि सांगत होती की किती चांगला संसार आहे आमचा, हाऊ हॅपी आय एम, किती खुश आहे मी, किती कसं आहे. 5 वाजता मला निरोप भेटलं की ही मेट विथ एन ॲक्सिडेंट. हे असं झालं तेव्हा. कारचा ॲक्सिडेंट. ड्रायव्हर जो चालवत होतो तो बरोबर इथे पोचला, जो कंपाऊंडर होता सोबत त्याला खरचटलं नाही आणि हे मागे झोपले होते. ती गाडी नवीन होती म्हणजे एकदम नवीन. आम्ही 8 मार्चला होळीच्या दिवशी घेतली होती. इंडिगो एक्सेल तेव्हा जस्ट लॉन्च झाली होती, तर विदर्भात आम्ही पहिले होते ती गाडी घ्यायला. तुम्हाला बाय फोन कळलं? सॉरी, फोननी कळलं पहिल्यांदा की डॉक्टर? मला नाही सांगितलं गेलं होतं, फोन हॉस्पिटलमध्ये आलं होतं. हॉस्पिटलमध्ये माझं एक स्टाफ होतं खूप जुनं, त्यांनी येऊन मला फक्त एवढं सांगितलं की सरांचा ॲक्सिडेंट झाला. मी जागीच होती, मी पटकन उठली, म्हटलं अरे, तोपर्यंत दाराची बेल वाजली. सरांचे जे फास्ट फ्रेंड आहेत डॉक्टर खेरडे म्हणून, ॲनेस्थेटिस्ट म्हणजे ते भावासारखेच, तोपर्यंत त्यांची मिसेस वगैरे घरी येऊन गेल्या. मला असा अनुभव नव्हता की असं काही झालं असेल म्हणून. तर माझ्याकडे देवाचा एक दिवा 24 तास राहतो. समजा रात्री झोपेतनं म्हणजे तो विजलं सुद्धा आणि मी उठली तर मी लावून देते, तर मी पहिले दिवा लावला. तर म्हटलं सर कुठे आहे? तर सर म्हणणं इरविन. म्हटलं नाही, इरविनला नाही ट्रीटमेंट, आपण प्रायव्हेटमध्ये करू. मी कपाटात गेली, पैसे काढले की नाही लागणार ट्रीटमेंटला, काही सुचत नव्हतं. तो बंद आणलं होतं इरविनला होते, पण काही करता नाही आला. तुम्हाला एकदम लाईन कट झाली आयुष्याची. 2 वर्षापर्यंत विश्वासच नव्हता की असं काही झालंय. नाही, इट वॉज. हे हॉस्पिटल बांधलेलं होतं तुम्ही, एवढं मोठं हॉस्पिटल बांधलं होतं. एवढी सर्जरी रोज चालायच्या? येस. तुम्ही सर्जन होत्या. ज्या दिवशी यांचा ॲक्सिडेंट झाला, हॉस्पिटलमध्ये पाय ठेवायची जागा नव्हती. आमच्याकडे कदाचित तो एकमेव हॉस्पिटल असेल जिथे फ्लोर बेड्स लागायचे. तो समोरचा जो कोलटकर मंगल कार्यालय, तिथून आम्ही गाद्या मागवायचे, चादरी मागवायचे, आणि अक्षरशः 2 रूम्सच्या मधातल्या पॅसेजमध्ये जे पेशंट ऑपरेट नाही झाले, कारण तेव्हा मोबाईल्स वगैरे इतके नव्हते लोकांजवळ, तर मग पेशंट यायचे, सर बेड खाली आहे का? नाही आहे रे बेटा, 4 दिवसांनी आहे. तर काही काही पेशंट जे जुने, सर आम्ही खाली झोपून जातो, मग ऑपरेशन नंतर पलंग देऊन द्याल, अशी परिस्थिती होती. इथपर्यंत की आमच्या OPDमध्ये कधी पेशंट्सला बसायला नाही भेटलं, ते बाहेरच उभं राहायचे, कारण त्याच्या OPDमध्ये जितके बेंचेस होते त्याच्यावर सुद्धा पेशंट्स राहायचे. डॉक्टर सुने केले तेव्हा मुलगा 7 वर्षाचा. 7 वर्षाचं. त्याला सांगितलं मी त्याला स्पष्ट सांगितलं होतं. लोकांनी मला म्हटलं, मी कुठल्याच अवस्थेत नव्हती बोलायला, पण मला माहित नाही काय मनस्थिती होती तेव्हा, पण मी त्याला एवढं सांगितलं की बेटा पापा का ॲक्सिडेंट हुआ है और पापा कभी नहीं दिखेंगे. मला त्याच्याशी खोटं नाही बोलवायचं होतं. मी जर एक्सेप्ट करत नव्हती तरी मी त्याला हे सांगितलं, त्याच दिवशी सांगितलं, बस. तुम्ही पण डॉक्टर असं ऐकलंय मी की तुम्ही एक 5-7-8 दिवसानंतर
15 दिवसात 15 दिवसात स्वतःला हॉस्पिटल सांगितलं. पुन्हा हो. सर्जरी करायला लागल्या. येस 15व्या दिवशी कसं मी जुळलं हॉस्पिटल चालू केलं आणि सर्जरी केली. नवरा गेलेला आहे, एवढा मोठा सर्जन गेलाय, तुमच्या आयुष्याचा पार्टनर गेलाय, तुमचा प्रियकर गेलाय, आणि हे सगळं दुःख बांधून तुम्ही पुन्हा हॉस्पिटलला उभा राहिलाय आणि हात चालवायचे होते तुम्हाला. हे बघा, एक क्लिअर सांगते, तो हॉस्पिटल यांचं स्वप्न होतं आणि मला एकच गोष्ट माहिती होती कि मेरा प्यार दिखाने का एक ही तरीका है कि इनका ये सपना मैं कंटिन्यू करूं, पूरा करूं, इसको रुकना नहीं चाहिए. मुझे भी नहीं मालूम था कि मैं कैसे करूंगी, माहित नव्हतं मला. तुमच्या हातात तर बळ नसेल तेव्हा. मला काहीच माहित नाही, पण मला एकच होतं कि ये हॉस्पिटल में बंद नहीं होने दे सकते. तेव्हा लोकांनी हे म्हटलं चालू केलं होतं की जनरल पब्लिकनी, मॅडम आता सोडून चालले जातील, कारण सगळ्यांना माहिती होतं की मी हिंदी साइडर आहे आणि त्यांच्यासाठी चाललं आणि हा एक्झॅक्टली ज्या- मी ज्या इथे प्रेमासाठी डॉक्टर तुम्ही मिसेस चालल्या होत्या. सुने होती. माझी स्वतःची इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी नव्हती, मी डॉक्टर मिसेस सुने होती. तर सगळ्यांना वाटलं की मी आता माहेरी चालली जाईल. लोकांनी असं पसरवून दिलं होतं. कोणी म्हटलं मला हार्ट अटॅक आलाय, कोणी म्हणे मला कॅन्सर झालाय, लंग कॅन्सर झालाय, कोणी सांगितलं की मॅडम आता हॉस्पिटल विकतात आहे आणि जातात आहे. हे सगळं माझ्या कानावर येत होतं, पण तेव्हा माझी मनस्थिती काही नव्हती. बस मी इतकं मला आठवतंय, मी ठरवलं की नो, दिस हॉस्पिटल कॅनॉट क्लोज. मी हा हे हॉस्पिटल कोणत्या क्षणी असं वाटलं डॉक्टर तुम्हाला? काहीच असं नाही स्पेसिफिक बोलू शकते. फक्त एकच होतं, मी देवाला एकच हात जोडलं होतं तेव्हा आफ्टर यांच्या ॲक्सिडेंट नंतर, की तुम्हाला त्यांना घेऊन जायचं होतं, तुम्ही घेऊन गेले फिजिकली, पण माझ्यासोबत राहू द्या. आणि हे मी आजही मानते. तुम्हाला फिजिकली तुम्ही ठरवलं की हे फिजिकली नाही दिसले पाहिजे, हा तुमचा निर्णय, मी याच्यात काहीच नाही करू शकत. मला लोकांनी म्हटलं की नाही काही दिवस देवाला, मी कुठलेच कस्टम्स मानले नाही, मी अगदी क्लिअर सांगून देते. लोकांनी म्हटलं देवाला हात नाही जोडायचं, म्हटलं असं शक्य नाही आहे. माझा देवावर विश्वास आहे, मी हात जोडणार, मी पूजा करणार. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की माझी स्वतःची नणद मला सपोर्टिव्ह होती. माझी फॅमिली तर होतीच, भाऊ वगैरे तर सगळे होतेच, पण भाऊ, आई, वहिनी सगळे, पण माझी नणद जे माझे इनलॉज आहे, माझे सासरे, देवर सपोर्टिंग, की ठीक आहे तुला जे करायचं आहे, तुला जसं जगायचं आहे तू तशी जग, तुला जे मनात ठेवायचं आहे की ही इज देअर आमच्यासाठी, तो आहे, संपला. हे एवढे कठीण प्रसंग असतात, तो तुमच्या जीवनात कठीण होता. येस, की जो पार्टनर नुसता पार्टनर नव्हता, तुमचा बिझनेस पार्टनर होता, प्रोफेशन पार्टनर होता, लाईफ पार्टनर ही होता, वॉज एव्हरीथिंग फॉर मी. Everything. माझं आणि जग, तुमचा प्रेमविवाह होता. माझं जग फक्त इट वॉज सराउंडिंग हिम, फक्त यांच्या अवतीभोवतीच येस. होतं. म्हणजे मला आठवत नाही की मी कधी एक ड्रेस सुद्धा एकटी घ्यायला गेली असेल. मी असं आणि- ऐकलंय तुमच्या एका सहकार्याकडून की साहेब गेल्यानंतर, म्हणजे सर गेल्यानंतर मी 2 वर्ष फक्त 2 ड्रेस घालत होते. येस, हे बरोबर आहे. मला ते कपाट उघडायची हिंमत सुद्धा नव्हती, कारण आमचे दोघांचे कपडे राहायचे त्याच्यात, आणि हे सगळं मीच करायची घरी. याच्यात दररोज घालायचे, याच्यात पार्टीत घालायचे, याच्यात फिरायचे. तर सगळ्या कपाटांमध्ये यांचेही राहायचे आणि माझेही राहायचे. मी 2 वर्ष तो कपाट उघडलंही नाही आहे. त्या दिवशी एक ड्रेस मी घातलं होतं आणि 2 ड्रेस धुवायला होते. जो घातला होता तो मी नंतर काही इच्छा मनात ठेवून तो मी धुवून आजही ठेवलेला आहे. आणि जे 2 ड्रेस बाहेर होते, एक लाईट ग्रीन कलरचं होतं आणि एक पिंक कलरचं होतं, मी कपाट उघडलीच नाही. मी 2 वर्ष त्या ड्रेसवरच राहिले. माझी हिंमतच नाही झाली कधी. आय वॉज सो डिस्टर्ब की मला असं वाटायचं की
हे येऊन जातील कुठून तरी येतील. कसे येतील, काय येतील हे एक्सेप्टेबल नाही. मुलाला मी सांगायची ते दिसणार नाही, बट माझ्या मनातनं नाही झालं होतं ते. 15 दिवसानंतर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ऑपरेशन थिएटरला गेले, जेव्हा प्रत्येक वेळेस सुने सर तुमच्यासोबत Yes. होते, तेव्हा नव्हते ते फिजिकली. येस. कसं त्या क्षणी काय होतं? नाही माहीत. मी एक छोटा बच्चू होता, त्याचं सर्कमसिजन म्हणजे लघवीचं जो चमडी असते ती मोठी झाली असते, त्याचं ऑपरेशन होतं. आणि मी चेंबरमध्ये बसली होती, अनायशा तो आला. म्हटलं हो, करायला तयार आहे मी. अगेन मी नाव घेणार डॉक्टर खिरडे आणि त्यांची फॅमिली. ते ॲनेस्थेटिस्ट होते. त्यांचं आणि सरांचं रिलेशन असं होतं की 2 सख्खे भावांचं सुद्धा इतके क्लोज नाही राहणार. मी त्यांना बोलवलं, त्यांनी खूप मॉरल सपोर्ट दिला मला. आणि मी देवाला एकच हात जोडलं की प्रकाशला माझ्यासोबत ओटीत पाठवा. बस तो एक कॉन्फिडन्स की हे सोबत आहे आणि मला हा हॉस्पिटल बंद नाही होऊ द्यायचं आहे. असं नाही मी रडायची नाही, डिस्टर्ब नाही व्हायची, पण हे सगळं मी माझे रूमपर्यंतच ठेवलं होतं. रूमचे बाहेर मी डोळ्यात पाणी नाही येऊ द्यायची की माझ्यासोबत इतकं स्टाफ आहे वर्किंग. ते जर मला रडताना बघतील तर त्यांचा जो माझ्यावर कॉन्फिडन्स आहे ते चालला जाईल. आणि मला ही सर्कस चालवायची आहे, घरही चालवायचं आहे. घर एवढं मोठं आहे, बच्चू छोटा आहे, सोबत आईचा सपोर्ट खूप होतं. आई इमिजिएटली माझ्यासोबत, आई वॉज वर्किंग, म्हणजे क्लासेस वगैरे होते, त्यांनी सगळं सोडून आई माझ्यासोबत आली राहायला. पण ते असं होतं की हा हॉस्पिटल बंद नाही झाला पाहिजे, काही करून मला चालवायचं आहे. मला तुम्हाला मग हा कॉन्फिडन्स होता की आपण एकटीने हे चालवू आता? हा कॉन्फिडन्स होता की हे सोबत आहे. आणि माझी जी मीन्स सर्जरी आहे त्याच्यावर मला कधीच डाऊट नव्हता, कारण आम्ही एकटे सर्जरीज करायचे. म्हणजे ॲज फार एज स्किल इज कन्सर्न की जे स्किल आहे माझं त्याच्यावर मला कधीच डाऊट नव्हता. मला एक होतं की जर पेशंट्सनी मला रडताना बघितलं तर त्यांना असं वाटेल की ही मेंटली स्टेबल नाही आहे असं, त्याच्यामुळे कदाचित ते राहणार नाही. तर मी एक लॉस आहे, त्यांचा कॉन्फिडन्स माझ्यावर राहणार नाही. तर तेवढं एक नाही घ्यायचं की काही करायचं आहे मला, किती झाला. हे खूप अवघड काम आहे, खूप जास्त. म्हणजे मी जितकी आपल्या भारतीय स्त्रीसाठी जितकी स्ट्रॉंग मी लोकांसमोर यायची दाखवायची तितकीच मी आतमधून हलून जायची. मी 4-4 तास 5-5 तास ओपीडीत मी बिलकुल इतकी कॉन्फिडेंटली बोलायची. आणि लकीली पेशंट्सनी माझ्यावर कॉन्फिडन्स ठेवला. ओपीडी मध्ये एक पेशंटची सुद्धा कमतरता नाही झाली, कधी नाही, कधी असं झालं नाही. पेशंटला तर माहित होतं की सर नाही. येस, पण पेशंटला हे माहिती होतं की मॅडम राऊंड्स मी घ्यायची, मॅडम ओटीत जातात, सगळ्या गोष्टी. प्लस मी त्यांच्यासमोर माझा कॉन्फिडन्स कधी लूज नाही केला. असं होतं अनेकदा की जेव्हा एखाद्या म्हणजे कर्तृत्वान महिलेचाही पती गेल्यानंतर, ज्या गृहिणी आहेत त्यांचा पती गेल्यावर तर समस्यांचा पहाड उभा राहतो. पण तुमच्यासारख्या शिकलेल्या, सवरलेल्या, ज्यांनी जग पाहिलं आहे, अशाही महिलेचा जेव्हा पती निघून जातो त्यानंतर समाजाचं वागायची पद्धती बदलून जाते, असं तुमच्या होतो. मी असं म्हणत नाही, फ्रँकली पूर्ण जगात खूप चांगले लोक आहेत तर काही वाईट लोक पण आहे. खूप चांगला अनुभव येतं तर वाईट अनुभव पण येतात. तर मला वाईट अनुभव नाही आला असं नाही आहे, आला. बरेचशे लोकांनी जे पैसे घेतले होते ते परत नाही केले. माझे स्वतःचे पैसे मला खूपदा मागावा लागले तरी दिले नाही. बरेचशे लोकांनी अजून प्रकारचा छळ केला, म्हणजे कुठे प्रॉपर्टीज होती
त्याच्यावर त्यांनी हे केलं, सगळं केलं. पण माझी फॅमिलीने मला एक गोष्ट सांगितलं, माझ्या भावांनी, वहिनी, आई, एक लक्षात ठेव, जे तुझ्याकडे आहे सध्या ते तुझं आहे, जे नाही आहे ते विसरून जा, मेहनत कर, अजून करून घे. पण त्याच्यावर माझी इच्छा होती सुरुवातीला की मी कोर्ट केस केलं पाहिजे, मी हे केलं पाहिजे, पेपर जमवलं पाहिजे. पण मुलगा माझा 7 वर्षाचाच होता. घरी एक सगळ्यांना वेगळी भीती होती की एक तर मी निर्णय घेतला अमरावतीत राहायचा. मला आधी म्हटलं होतं की तू चल नागपूरला, आता घर आपलं तिथे आहे, सगळ्या गोष्टी आहे, तुला नागपूरला आरामात जॉब भेटेल. कारण लेक्चरशिप तर मला केव्हाही, आणि मला इंटरेस्ट होतं, प्लस माझे सगळे फ्रेंड्स आहेत. मी जर म्हटलं असतं की मला तुमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन प्रायव्हेट प्रॅक्टिस करायची तर कोणी नाही म्हटलं नसतं. काही काही फ्रेंड्स माझे खूप चांगले आहेत. तर त्यातला एक फ्रेंड, मी ऑफकोर्स मला उल्लेख करावा लागेल, डॉक्टर सुब्रमण्य म्हणून आहे. तो ऑर्थोपेडिक्सचा सर्जन आहे आणि खूप चांगला नी रिप्लेसमेंट सर्जन आहे. तो आला होता. मी रडत होती की कुछ सूझ नहीं रहा सुब्बू, कैसे करना. तर त्याने मला सांगितलं, सीमा, शो मस्ट गो ऑन. तो एक सेंटेन्स मी आजही डोक्यात ठेवते की काही अडचण आली तरी शो मस्ट गो खूप ऑन. अडचणी आल्या असतील. खूप खूप अडचणी आल्या. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तर दररोजच्या ज्या गोष्टी असते सिंपल. आधी कसं होतं, काही झालं, अरे वहां से पाणी लीक हो रहा है, प्रकाश पाणी लीक हो रहा है, ठीक आहे देख लूंगा. एकदा सांगितलं की त्याच्यानंतर तिथे काय झालं, उलट मग चिडचिड करायची, अरे तुमको बताया था तुमने किया नहीं करके. हे तुम्ही लोकं असं घरी होतं. हिंदी बोलायची. हा, घरी आम्ही हिंदीच बोलायचे. हम्म, हम्म, घरी हिंदी, इंग्लिश, मराठी, कारण आम्ही कॉलेजमध्ये सोबत जे होतो ना. जसे ते तर मित्रासारखेच ते, हा, राहिले. तर ते तो हिंदीच. टोन कायम राहिला. मी यांना लग्नानंतरही सर म्हणायचे आणि हे मला सगळे मॅडम म्हणायचे. अच्छा. ती सवय होती आणि ते आमचं इट वॉज खूप आपुलकी म्हणून. अरे मॅडम क्या कर रहे हैं, म्हणजे अरे सर सुनो ना, इट इज दिस वे, असं होतं. ते ट्युनिंग राहतं. पण येस. तुम्ही आता, आपण बघतोय की सर गेले आणि मग तुमचा बच्चू एकटा पडलाय. येस. त्याला असं जाणवलं असेल का की बाबा नाही आपल्याला? म्हणजे आता अली काय एकल हे बघा, पालकांबद्दल खूप एक बोलतात. क्लिअर सांगते, त्याला आला नसेल हे तर मी म्हणू शकत नाही. किती म्हटलं बच्चू होता, लोकांचे वडील बघत होतं त्यांना. पण माझा जो लहान भाऊ आहे, नागपूरला असतो, तो इंडोरमाला आहे, तो दर शनिवार रविवार इकडे यायचा आणि तो त्याच्यासोबत टाइम स्पेंड करायचा. जे मी तुम्हाला डॉक्टर खेरडे वारंवार सांगितलं, मला आठवते दसऱ्याची पूजा हे नेहमी करायचे. आमच्या ओटीत पूजा राहायची, सर राहायचे, हे राहायचे आणि आम्ही सगळे पूजा करायचे, कारण ते शस्त्र वगैरे सगळं राहतं. पहिला दसरा होता, मी खूप रडत होते, माझ्या याच्यात हिंमत नव्हती जायची ओटीत. सर आले, सरांनी अथर्वला कड्यावर घेतलं आणि त्याच्याकडून पूर्ण पूजा करून घेतली. सरांना 2 मुलं आहे, सर आणि माधुरी त्यांची मिसेस. हे कुठे जायचे, मुलांसाठी काही घेतलं की सोबत याच्यासाठी पण घ्यायचे याला. आणि हाही बिंदास, बिलकुल बॅट चाहिए बॅटला केलं. म्हणजे व्हॉट एव्हर फ्रेंड सर्कल माझा करू शकला. आई तर हॉस्पिटलमध्ये बिझी असेल तेव्हा, मी हॉस्पिटलला राहायचे, कारण डबल जबाबदारी. डबल जबाबदारी प्लस Management मला एक मनाची शांती भेटायची त्या पेशंट्स मध्ये. कुठं असं फ्रस्ट्रेशन कधी तर आलं असेलच? फ्रस्ट्रेशन तर खूपदा आला, नाही आलं बंद असेल, करून खूप रडले असेल. खूप जास्त. कधी कधी असं मराठीत मला माहित नाही क्या बोलेंगे, बट कारण मी मराठी शिकली, असं सब्जेक्ट कधी नव्हतं. सॉर्ट ऑफ लाऊडली, जोरात रडायची मी, खूप मोठ्याने दार बंद करून. येस. तुम्ही असं कधी म्हटलं नाही स्वतःला, माझ्याच नशिबात का असाल? खूपदा म्हणजे 2 वर्ष काय, जोपर्यंत आई होती, आई 2020 डिसेंबर मध्ये आईची डेथ झाली, तोपर्यंत मी जेव्हा फ्रस्ट्रेट झाली, मी आईजवळ जाऊन रडायची, मेरे साथी क्यों ऐसा हुआ, मेरे साथी क्यों ऐसा हुआ. शॉर्ट पिरियड आहे संसाराचा, आव्हानाचा पिरियड मोठा आहे त्या म्हणाला. बहुत ज्यादा
खूप जास्त. आता 19 वर्ष झाली आहेत. येस. पण आई मला एकच सांगायची, सीमा वो तेरे साथ है ना, तूने बोला है ना रात साथ मेरे को, तेरे सब प्रॉब्लम सॉल्व होते ना, प्रॉब्लम आते हैं, तुला प्रॉब्लेम्स येतात येत नाही असं म्हणत नाही, पण शेवटी सॉल्व्ह होतात ना, मग कोणी ना कोणी तुला मदत करतोय ना कुठल्या रूपामध्ये. हे प्रकाश सांगतात आहे, देव करतोय, फ्रेंड्स करतात आहे, पण तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आहे. तर आई खूप धीर द्यायची मला. डॉक्टर, तुम्ही पूर्ण आता हा जो मोठा जर्नी केला, यामध्ये आम्ही असं बघितलं की तुम्ही सातत्याने या भूमिकेत आहेत की तुमच्यासोबत ते आहेत. हो, आजही सकाळचा आहे. ब्रेकफास्ट होतो, येस ते सांगा ना. येस. ते मला माहित नाही लोक कसं, म्हणजे बाकीचे लोक त्याच्याकडे कसं ऐकणारे बघतील? कसे बघतील, पण मला असं काही वाटत नाही की त्यांना कोणाला काय वाटू द्यायचंय ते वाटू द्या. माझा जो विश्वास आहे तो विश्वास आहे. माझ्या घरी पण आहे. माझी नणदला म्हणजे जे सासरकडचे सगळे माझे नणदा आजही येतात राखीच्या दिवशी, यांना टीका लावतात, राखी बांधतात फोटोवर. आजही भाऊबीजच्या दिवशी येतात. जो माझा विश्वास आहे त्यांनी तो विश्वास कबूल केलाय आणि तोडला नाही कोणी. नाही, कोणीच तोडला नाही. म्हणजे आमची सवय होती, मला आठवत नाही कधी मी एकटी जेवली असेल किंवा हे एकटे जेवले असेल, एक्सेप्ट जर हे नागपूर अमरावतीत नाही आहे तर. म्हणजे असं होतं की यांना फ्रेंड सोबत पार्टीला जायचंय, त्यांना माहिती होतं की ही थांबेल माझ्यासाठी, तर हे एकतर जायच्या अगोदर एक पोळी खाऊन जायची माझ्यासोबत, की तुझ्यासोबत एक पोळी खातोय, बाकी मी फ्रेंड सोबत घेणार. नाही तर मी समजा एखादी वेळेस ओटीतनं डायरेक्ट गेले तर मी थांबायची जोपर्यंत हे येत नाही. हे एक पोळी जेवायचे, पण मी सोबत जेवायचे. तुम्ही आजही यांची ताट राहतेच. आजही टेबलवर यांची ताट राहते. आजही स्वयंपाक तोच होतो जे यांना आवडायचं. अगदी क्लिअर आहे त्याच्यात, ते चेंजेस झाले. असं ऐकलं की तुम्ही डायनिंग टेबलवर 2 थाळी असतात. येस, 2 असतात. ब्रेकफास्टला येस, ब्रेकफास्टला 2 कपाचे, ताटं चहाचे राहतात, कप असतात. चहाचे कप, कॉफीचे कप राहतील. मी समजा बाहेर गावी गेली तर माझ्या बायांना सुद्धा एवढी सवय आहे, मी जायच्या अगोदर सगळं बघते की भाज्या जे आहे ते सगळं आलं पाहिजे घरी. माझ्या पाठीमागे एकही दिवस असा नाही झाला पाहिजे की काही कमी पडतंय. आणि माझी बायांना सवय आहे, आल्याबरोबर सरांचा चहा, सरांचा नाश्ता, सरांचं दुपारचं जेवण, संध्याकाळचा किती चहा नाश्ता, टोकाचं प्रेम आहे. पण आणि रात्री लोक त्याला अंधश्रद्धा म्हणू शकतात. जे काही म्हणायचंय ते किती म्हणू प्रेम आंधळ आहे तुमचं आजही. आहे. बस आहे. जे काही लोकांना म्हणायचंय म्हणजे, आणि जे माझे क्लोज फ्रेंड्स आहे, मी त्यांना स्ट्रेट सांगितलं, हे बघा यांची ताट लागणार आहे. आजही आमच्याकडे महालक्ष्मी असतात. हो. माझे एकही नातेवाईकांनी म्हटलं नाही की तू महालक्ष्मी आता ठेवू नको. उलट सगळे नातेवाईक आमचे, म्हणजे सगळे सासरकडचे, माझे माहेरी तर महालक्ष्मी नाही, नव्हते एवढे, मराठी हा, फॅमिली. पण इथे सगळे येतात. एकही कधी म्हटलं नाही की तू पूजा करू नको. सगळे पूजा मी करते. कोणीही काही, म्हणजे इतकं फॅमिली सपोर्ट असणं बियॉन्ड इमॅजिनेशन. पण डॉक्टर, हे खूप कौतुकास्पद आहे आणि खूप आश्चर्यजनक आहे की तुम्ही तुमच्या जो प्रियकर होता, ज्यासोबत लग्न केलं तुम्ही, जो तुमचा जीवनसाथी होता, तो तुमच्या मनातून कधी क्षणभरही गेला नाही. नाही हे जाणार, खूप कठीण आहे. नाही जाणारच नाही. लोक फक्त, आपण सगळे मॉडर्न युगात जगतो वगैरे, पण तुम्ही अजून इतक्या इमोशनल आहात. नाही जाणार, कधीच नाही. इट्स नॉट पॉसिबल. पण तुझ्या मुलाने कधी म्हटलं का की मला बाबा दिसत नाही? कधी तर म्हटलं असेल, या त्याला समज आली की हे तुम्हाला बाबा असतात, ही आई नाही, असते. तुम्हाला एक गोष्ट सांगते. लहानपणे मी त्याला एकच म्हणायची प्रत्येक गोष्टीला, बेटा पापा साथ में है, बेटा पापा साथ में है, पापा दिख नहीं रहे पर पापा साथ में है. त्यांनी आणि हे होतं, आणि त्याच्या समोरच यांची ताट, म्हणजे त्याला अशी सवय झाली, मम्मी पापा को ये नहीं दिया. समजा मी एखादी गोष्ट पहिले त्याला दिली तर तो, पापा को नहीं दिया ये आपने. आजही तसंच आहे, आजही तसंच आहे. एवढं भावनिक नातं तुम्ही जपता. येस, आणि मुलाला आता तर चांगली समज आली, तर सगळं समज आली आहे, पण त्याला आज माहित आहे की हे असं नाही आहे, आता काही नाही आहे. नाही, पण- ही रेस्पेक्ट आणि एक कॉन्फिडन्स त्याचाही आहे की पापा आहे. बस त्याला तो कॉन्फिडन्स मी दिला आहे. तो माझ्याशी कधी बोलला नाही की
तो आता विश्वास तो आई करत कसं नाही. आहे, इथं तर तो कोणीच नाही आहे. असं मॉडर्न कधी आहे, अमेरिकेत आजच्या आहे, जमान्याचा नाही. आता बँगलोरला आहे. बंगलोरला आहे. आधी इथे दुसऱ्या ठिकाणी होता, हम्म. आता बँगलोरला आहे. तर कधीही त्याने मला म्हणून दाखवलं नाही की मम्मी ये जो आप कर रहे हो ये गलत कर रहे हो या क्यों कर रहे हो. उसने तुमच्या पूछा इमोशनचा खूप रिस्पेक्ट येस, ही आणि रेस्पेक्ट सगळ्यांनीच केला. येस, सगळ्यांनी केलं. म्हणजे एक आता जे मी म्हणते डॉक्टर खेरडे, डॉक्टर कुर्तकोटी म्हणून ऑर्थोपेडिक सर्जन या, आहे, या. डॉक्टर जयस्वाल म्हणून ऑर्थोपेडिक सर्जन आहे, डॉक्टर राठोड आहेत, हे सगळे यांचे म्हणजे आमचं एक 7 फॅमिलीजचं क्लोज होत. क्लोजेस्ट फ्रेंड, की आम्ही पिक्चरला जायचे तर 21 तिकीट बुक, जेवायला जायचे तर 21 चेअर्स बुक. आजही ते महालक्ष्म्यांना येतात, सगळं राहतात, यांची ताट राहते, यांचा बर्थडे सेलिब्रेट होतो. येस, खरंच आज- मोठं उदाहरण आहे आपण. आजही प्रेमाचं ते किती मोठं उदाहरण आहे. आम्ही तुम्हाला सांगतो दर्शकांनो, आम्ही आता जे शूट करतोय हे आज वट सावित्री आहे म्हणून मी शूट करतोय. आणि मी आता पूजा केली आहे. म्हणून मी सांगितलं की आज मी डॉक्टरांना यासाठी बोलवलं की मला माहित आहे की भारतीय स्त्रीमध्ये तिने तिच्या आवडत्या माणसासाठी 7 जन्माचं दान मागितलं असते आणि डॉक्टर रोज ते जीवन जगतात आपल्या पार्टनर सोबत. आणि स्वतः डॉक्टर आहेत, सर्जन आहेत. ते प्रशांत सुने, डॉक्टर प्रकाश सुने हे स्वतः सर्जन होते, पण मुलगा त्यांचा डॉक्टर नाही झाला. त्यांनी सांगितलं की नाही व्हायचं मला डॉक्टर. हो, त्यांनी मला सांगितलं. त्यांनी स्ट्रेट म्हटलं, ऍक्च्युली काय झालं की माझ्या याच्यात एक सॉर्ट ऑफ जिद्द होती की मला हा हॉस्पिटल चालवायचं आहे. प्रॉब्लेम्स खूप यायचे डेफिनेटली. हे असताना हे इतक्या गोष्टी मॅनेज करायचे की मला कधी लक्षातच नाही आलं. मी फक्त ओपीडी ओटी करायची आणि त्याच्यातच खूप राहायची, कितना करती हूँ. म्हणजे बाहेरच्या सगळ्या हे सांभाळायचे ते मी कधी केलं नव्हतं. मी फक्त त्यांना प्रॉब्लेम सांगून द्यायचे. आफ्टर हिज ॲक्सिडेंट प्रत्येक गोष्टी माझ्यावर आल्या. घरही सांभाळायचं आहे, याचा अभ्यासही बघायचा आहे, सोशल रिलेशन्स पण मेंटेन करायचे होते. कारण कोणाला असं वाटायला नको की आता बा प्रकाश नाही आहे तर सीमा रिलेशन्स ठेवत नाही आहे. तर मी त्याच उलट जास्त ठेवले असतील, पण कमी. एखादी वेळेस हे असले की कोणी मोठी लढाई नाही लढला. येस, किती पातळ्यांवर लढावं लागलं तुम्हाला. येस, प्रत्येक. आणि वरून हॉस्पिटल होता. तर डेफिनेटली मी 24 तासात 20 तास माझे कसे जायचे कामात मला माहित नाही. आणि मी नुसतं धावपळ करत राहायचे. इथे पेशंट्स बघितले, ओटी केली, पटकन कोणी घरी भेटायला आला त्याच्याशी बोलली, त्याला चहा पाजलं, तितक्यात याचा अभ्यास, तुझं परीक्षा आहे उद्या, हे आहे. मग तितक्यात अजून आई सोबत होती, आईचं कसं आहे, हे सगळं करता करता मला वेळ बिलकुल नाही भेटला. मला खरं म्हणजे डॉक्टर तुमच्याशी खूप साऱ्या पैलूंवरही बोलायचं आहे. तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करता, तुम्ही रोज पेशंट पाहता, लोक पाहता. येस, साधारणतः तुमच्या मनात, तुमच्या विचारात, तुमच्या भावविश्वात कायम डॉक्टर प्रकाश सोने होते. येस, आजही आहेत. हो, पण समाजासाठी चित्र वेगळं असतं. त्यांना हे माहीत नसतं की यांचं भविष्य काय आहे. एक महिला म्हणून काय अनुभव आले नंतर? कारण तुमचे म्हणजे प्रकाश जे गेले तेव्हा तुमचं वय खूप तरुण होतं. हो. 19 वर्षापूर्वी काय अनुभव आले समाजाचे? ऍक्च्युली खूप म्हणजे जर असं पेशंटचे रिलेशन्स म्हणा, पेशंट म्हणा, तर असं होतं ते फक्त एवढंच म्हणायचे, सरांनी आमचं असं केलं होतं. म्हटलं मग मी त्यांना कॉन्फिडन्स द्यायचे, ठीक आहे सरांनी केलं होतं ना, आता मी आहे, डोंट वरी. आणि माझ्या चेंबरमध्ये आजही यांची चेअर तशीच आहे. आणि मी प्रत्येक पेशंट, माझं एकच राहायचं की तुम्ही काय विचार करता मला माहीत नाही, पण माझ्यासाठी हे इथेच बसलं आहे. माझे बोर्डवर आजही यांचं नाव पहिलं आहे, माझं नाव नंतर आहे. माझे जे ऑफिशियल पेपर्स आहे हॉस्पिटलचे, ते ओपीडी कार्ड म्हणा किंवा प्रिस्क्रिप्शन पॅड म्हणा, यांचं नाव तिथे आहेच. आणि समहाऊ मी स्वतःला इतकं लकी म्हणते की माझे पेशंट्सनी कधी माझा हा विश्वास तोडला नाही. बरोबर. फक्त जेव्हा मी ते मला कधी खूपदा पेशंट्स असे म्हणतात, मॅडम तुम्ही गॅरंटी घेतात का? तेव्हा मी एकच म्हणते, मला माझ्या नशिबाची गॅरंटी नव्हती. मी तुमची काय कोणाचीच नाही घेऊ शकत. मी फक्त प्रयत्न करू शकते. जीवनामध्ये तुम्ही एकटा आहात तेव्हा समाजामध्ये एकट्या स्त्रीलाही अनेक होतो. प्रश्न आहे. येस, मी तुम्हाला जे सांगितलं
बरेचशे लोकांनी, एकटी आहे, मी वारंवार त्यांच्याकडे जायची की, आणि ते यांना दादा म्हणायचे. बिलकुल अगदी घरगुती असं की 24 तास माझ्याकडे पडले राहिले तरी काही हरकत नाही. 2 यांचे मित्र होते, त्यांनी भरपूर पैसा घेतला, परत नाही केला. एक अजून होतं कोणीतरी, तो पण यांना दादा म्हणायचं. पण आफ्टर ॲक्सिडेंट 1 वर्षपर्यंत तो वहिनी केलं. त्याच्यानंतर त्याचं बघायची पद्धत बिघडली. मला फाईट करावा लागला. अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. हो, तुम्हाला द्यावं लागलं. हो. म्हणजे एक ते अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या किंवा कमी आर्थिकदृष्ट्या विकल लोकांनाच हा समस्या आहे असं नाहीये. नाही, मला सर्वांनाच आहे. एकाबद्दल तर मला इथपर्यंत झालं होतं की ठीक आहे, मी IMA मध्ये जाऊन तुझी कंप्लेंट करते. हम्म. इथपर्यंत आलं होतं. पण एकच आहे की माहित नाही काय, मी कुठून शक्ती येत होती. तो जो एक होता ना की मला हा हॉस्पिटल चालवायचा आहे, त्याच्यामुळे आय वॉज रेडी टू स्ट्रगल. मी स्ट्रगल करायला तयार होते. बरं, आता हा स्ट्रगल थांबलाय की चालूच आहे? दररोज काही ना काही असतं. Emotionally पण आहे. आता हे बघा, इमोशनल स्ट्रगल तर कधीच कमी नाही होणार. तो जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कमी नाही होणार. तुम्हाला मानसिक त्रास झाला असेल खूप, हा, झोप नसेल आलंय. बरेच वर्ष अजूनही नाही आहेत. खूपदा अजूनही नाही आहेत. अजूनही बरेचसे विचार असतात. जिथे कुठे मी एकटी राहिली, एकटी बसली आहे, मला प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मी एकटी बसतच नाही. मी स्वतःला कामात गुंतवून ठेवते. मला भीती वाटते की मी एकटी बसली की मला सगळ्या गोष्टी डोक्यात येतील आणि मी माझा कंपोज जो आहे, जी स्ट्रेंथ आहे माझी, ती कमी होऊन जाणार. खूप प्रयत्न करावे लागले हा, इमोशनली कोलॅप्स होऊ नये म्हणून. येस, खूप जास्त. मी सांगितलं ना, जितकं स्ट्रॉंगली मी बोलते आहे तितकंच आतमधून मी खचते. ही गोष्ट माझ्या आईला माहिती होते. ही गोष्ट माझ्या भावांना माहिती आहे. माझे जे क्लोज आहे त्यांना माहिती आहे की ही स्ट्रॉंग बोलते. पण इथपर्यंत होतं की एक मुलगा जो यांचा स्टुडंट होता, तो माझा हॉस्पिटल घ्यायला आला होता की मी तो मला खूप मदत करायचा, कारण त्यांनी यांच्यासोबत काम केलं होतं. तर मी आय स्टार्टेड डिपेंडिंग ऑन हिम. आणि मग तो एकदम आला की मला तुमच्या हॉस्पिटलची जी काही इन्कम आहे ते सांगा. त्याचा 60% द्या आणि 40% मध्ये तुम्ही घर चालवा आणि स्टाफ पेमेंट करा, तरच मी तुम्हाला मदत करेल. ही गोष्ट 6 नोव्हेंबरची होती. 8 नोव्हेंबरला मी त्याला घराच्या बाहेर केलं. 6-7 2 दिवस खूप रडली मी की आता हाच, कारण तो अथर्व अगदी छोटा होता. छोटा असल्यामुळे कसं होतं, मी तो हॉस्पिटल सांभाळून घ्यायचं, राऊंड घेऊन घ्यायचं, तर मला एक आधार होता. तर म्हटलं हा चालला जाईल, मी कसं करेल, अथर्व छोटंच आहे. पण मला असेही लोक भेटले की त्याच्यानंतर मी त्याला बाहेर केलं. पण त्याच्यानंतर अजून मला एक मुलगा भेटला. त्याने आयुर्वेदिक MS केलं होतं, अजय म्हणून. तो आज मला अथर्व सारखा मुलगा आहे तो माझा. तो फक्त माझा आवाज ऐकतो फोनवर आणि तिथून म्हणतो, मॅडम तुम्हाला बरं नाही आहे. नाशिकला असतो तो, कार उचलून इथे असतो. खूप मोठा संघर्ष आहे खरं. म्हणजे जीवनाच्या प्रत्येक स्त्रीला, मग ती स्त्री डॉक्टर असो, वकील असो, जज असो, कुठल्याही पदावर असू द्या, स्त्रीच्या भावविश्वाची पोकळी भरून नाही निघत. ते कधीच नाही. लोक म्हणतात की टाइम इज द बेस्ट हिलर. नाही, पण ते असं राहतं की टाइम तुम्हाला कसं लपवायचं स्वतःचे इमोशन्स हे शिकवतो, भरून नाही देत. पती गेल्यानंतर, पार्टनर गेल्यानंतर, मुलाला 7 वर्ष मुलाला आज इतक्या पुढे आणून मुलगा त्यांचा IIT झाला. बिट्स पिलानी म्हणून पिलानी. त्यांनी केलं. तो कम्प्युटर डॉक्टर सायन्स झाला. नाही. आई खूप बिझी असते, मला असं बिझी त्याने सरळ सांगितलं होतं, मी तुझं आयुष्य बघितलंय, तू एक वेळ जेवत नाही अर्धा तास बसून नीट आमच्यासोबत, तू अर्धा तास TV नाही बघत एक सिरियल आमच्यासोबत, मला या प्रोफेशन मध्ये यायचंच नाहीये. आणि तो मोठ्या कंपनीत गेला. आता तो Amazonला असतो, अमेझॉनला आहे आणि तो आईसोबत असतो, आईला रोज संपर्कात असतो.
रोज आई म्हणून, एक डॉक्टर म्हणून, एक मेडिकलच्या मॅनेजमेंट व्यक्ती म्हणून आणि या सगळ्या मायावी जगात स्वतःला उभं करणं खूप कठीण असतं. पतीचे जे सगळे व्यवहार असतात, आर्थिक व्यवहार असतात, सामाजिक व्यवहार असतात, ते एका रात्रीत न माहीत होता कट होणं आणि ते पुन्हा रिसेट होणं that's हा एक bad. मोठा प्रवास आहे. स्त्रीला जिने प्रेमविवाह केला, ज्यांनी फक्त त्याच्यासाठी त्याच्या आयुष्यात आली आणि त्याच्यासाठी त्याची स्वप्न पूर्ण करत गेली, ती स्वप्न एका रात्री जर संपली तर ती स्वप्न घेऊन आयुष्याचे 19 वर्ष डॉक्टर माझ्यासोबत आहेत, आज माझ्यासोबत बसले आहेत. ती सगळी स्वप्न प्रेम किती केलं पाहिजे. खरं वटसावित्रीला आपण सगळे वटसावित्रीला 7 जन्माचं मागतं. यांनी आयुष्याची आता गेली 19 वर्ष सतत आपल्या प्रियकरासोबत राहिले, आपल्या पतीसोबत राहिले, आपल्या जोडीदारासोबत राहिल्या. त्यांचं राहणीमान, जीवनशैली फार महत्त्वाची आहे. प्रेम करताना किती त्याग, आत्मबलिदान स्वतःचं द्यावं लागतं आणि त्याच्या स्मृती किती जपून ठेवावं लागतं. डॉक्टर, तुम्ही ग्रेट आहात. थँक्यू. पण तुम्ही आलात आणि आमच्या जे दर्शक पाहत आहे की ज्यांचे पार्टनर सोडून जातात किंवा काही कारणाने पार्टनर आयुष्यात राहत नाही, त्या सगळ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही हा पॉडकास्ट केला. सोपं नसतं. एक हॉस्पिटल उभं झालं आणि ते पुन्हा चालवणं. लोक खचून जातात, विशेषतः भावनिकदृष्ट्या खचून जातात. केवळ आर्थिकदृष्ट्या तुम्ही सबल असणं पुरेसं नसतं, ते भावनिकदृष्ट्याही सबल असणं आवश्यक असतं. खूप गिळावं लागलं असेल तुम्हाला सगळं आयुष्य. हो, चॉईस नव्हती. चॉईस नव्हती. मी नेहमी एकच प्रश्न विचारायची स्वतःला प्रॉब्लेम आला की, डू आय हॅव अ चॉईस? आणि स्वतःलाच आन्सर द्यायची, नाही. फेस करा आणि पुढे चला. फेस करा आणि पुढे चला. नशिबाला दोष देऊन नाही चालायचं. जी व्यक्ती गेली जीवनातून ती आमच्यासोबत आहे, हा भाव जपणं, तो इतके वर्ष जपणं आणि इतक्याची ते प्रेम कमी न होऊ देणं, किती मोठी गोष्ट आहे. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला जरूर कळवा. कमेंट्समध्ये लिहा. कधी तुम्हाला वाटलं की डॉक्टर सोनेनशी भेटायचं आहे तर कळवा, तुम्हाला ईमेल आम्ही देऊ. धन्यवाद.